चांगला हाताळलं प्रशांत याने। पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या। दुसऱ्या ओव्हरसाठी जबाबदारी दिली कॅप्टनने। या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल। यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक। ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून मिळाले। जे जाळं विणलं होतं प्रशांतने त्या जाळ्यामध्ये इथून मात्र अजित फसलाय आणि बॅट्समन क्रमांक दुसरा बॅक टू द डगआउट डीजे। एक बॅट्समन गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथून मात्र बाद झालाय। प्रशांत इथून मात्र आपल्या लय मध्ये येत असताना आणि गॅरी 11 संघाची डोकेदुखी राहिलाय प्रशांत डीजे। तर अजूनही मंगेश जानबरे आहे। खरं तर मी मंगेश जानबरेचा मंगाशी देखील का उल्लेख केला होता 2011, 12, 13चा जो कालखंड होता त्यावेळी या ठिकाणी नगरसेवक अशोक सरमणे मांडवे साहेबांच्या हस्ते असायचा आणि त्या चषकामध्ये अजित दनावडे, मंगेश जानबरे असतील, अमोल नवगणे जिथे बसलेत गॅरी 11चे संघमालक ते एकेकाळी षटकार किंग असायचे। म्हणजे मला आठवते वाशीमध्ये जे सामने झाले होते अमोल नवगणे आमचे दरवेळी षटकार किंग म्हणूनच बॅटिंग करत असायचे आणि तो कालखंड त्यांनी गाजवला होता। रणजित जाधव असतील आणि त्यापैकी एक खेळाडू इथे नॉन स्ट्राईक एंडला आहेत मंगेश जानबरे। इथे विकेटची हॅट्रिक होते, इथे कौतुक करावं लागेल। भारतीय क्रिकेटसाठी चेतन शर्मा याने नागपूरमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक इथे गोलंदाज मॅन फ्रॉम चिखली, तालुका वाई, जिल्हा सातारा इथे प्रशांत वाडकर घेतोय पहिली विकेट हॅट्रिक। जोरदार टाळ्या प्रशांत वाडकर साठी झाल्या पाहिजेत। बॅट्समन दिलीप हा प्रशांत हा गोलंदाज